एका भावाचे कारण आहे माझे, एका भावाचे कारण
शिक्षण घेत आहेत. त्यांना येऊन काही जास्त वर्ष झाले नाहीत, फक्त पहिलं वर्ष चालू आहे त्या लेकरांचं. तरी देखील फार सुंदर अभ्यास करतायत. अभ्यास तर करतायत, परंतु दिदी सतत मठावरती नसतात. त्या कारणानं लहान लेकरांना दिदी कधीच आमच्या गुरुवर कधीच ओरडत नाहीत, कधीच मारत नाहीत, खवळत नाहीत. मग या लेकरांकडे लक्ष देण्यासाठी आमच्यासारख्या भरपूर मुली सिनियर आहेत, त्या लेकरांकडे लक्ष देतात. किंवा हे लेकरं स्वतःहून विचारतात की ताई हे असं करायचं, कुठं चुकतं, हे आम्हाला येत नाही, ते आम्हाला येत नाही, जमत नाही. तर या लेकरांना समजावून सांगण्याचं काम आमच्यासारख्या भरपूर मुली त्या ठिकाणी सिनियर आहेत त्या करतायत. या ठिकाणी बरीच माणसं दिदींच्या परिचयातली आहेत, परंतु त्या परिचयात व्यक्तींना वाटतंय की दिदी संस्थेवरती नसतात, दिदी मठावरती नसतात. एक कथा झाली की दुसऱ्या कथेला, ती कथा झाली की तिसऱ्या कथेला संस्थेचं नियोजन असं असतं की आमच्यासारख्या सिनियर मुलींचा क्लास हा TV वरती ऑनलाईन होत असतो. आणि तो क्लास झाल्याच्या नंतर आमच्यासारख्या सिनियर मुली ह्या मुली शाळेत गेल्याच्या नंतर अभ्यास करतात. आणि त्या शाळेतून आल्याच्या नंतर आमचा पूर्ण वेळ या लेकरांसाठी असतो. आज ही लेकरं इथं 2च आहेत, 3घीच आहेत, परंतु त्या संस्थेवरती आमच्या मठावरती कधी आलात तर ज्यांची मुलगी संस्थेमध्ये आहे, आता माझे वडील पहिल्यांदा मला भेटायला येत होते, तिथं 300-350 मुली मधून त्यांना मी कधीच ओळखू येत नव्हते. नाव सांगावं लागत होतं. नाव सांगितल्याच्या नंतर मी तिथं गेल्याच्या नंतर ओळखू येत होते. एवढ्या मुली त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. एवढ्या मुली शिक्षण घेत असताना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे शिक्षण आम्हाला देण्याचं काम गुरुवर्य दिदी करतायत. त्यांच्याही डोक्याला भरपूर टेन्शन असतं, म्हणून या लेकरं आमच्याकडे अभ्यास देतात. आणि लेकरं पण काही कमी खोडीची नसतात. 350 मुली त्या ठिकाणी सांभाळत आहेत. गुरु देखील एका खोडीनं जास्त असतात, म्हणून ताकद असते 350 लेकरं सांभाळण्याची. ते लेकरं एवढे खोडकर असतात, एवढे खोडकर, खोड्या करतात आणि पालकांना चुकीचं सांगतात की असं झालं तसं झालं. पालकांना काहीच माहिती नसतं. पालक बिचारे दिदींना ओरडतात. एका मुलीच्या पेटीचं कुलूप सारखंच तुटायचं, सारखंच मोडायचं. पालक तिचे वडील सारखे पैसे पाठवायचे, लेकरू बिचारी ती सारखी कुलूप घ्यायचे. 2 दिवस पेटीला कुलूप असायचं, तिसऱ्या दिवशी कुलूपच नसायचं. परत वडिलांना फोन, बाबा कुलूप तोडलंय, पैसे पाठवा. बाबाने पैसे पाठवले. तेवढे वैतागले, त्या कुलपालाच वर्षभरात भरपूर पैसे गेले. बाबा मीटिंगला आले आणि मीटिंगला आल्याच्या नंतर दिदींना बोलायला लागले. म्हणे ताई दिदी नेमकं घडतंय काय, सांगते तुमचं लक्ष आहे का बरं? सारखं बाहेर असता माझ्या मुलीला किती पैसे पाठवलेत कुलूप घेण्यासाठी. लहान लेकराची चूक असते, दिदींना माहिती आहे, परंतु लहान लेकराला काहीतरी विचारण्यासाठी खूप गोड बोलावं लागतं. आणि हुकून चुकून ते लेकरू होतं माझ्याकडे अभ्यासाला. गेल्या वर्षी विचारलं, बाळा अभ्यास कोणाकडे देते? सांगितलं पंढरपूरच्या ताई, त्यांच्याकडे अभ्यास देते. म्हणे ताई पण तशाच, तू पण तशी. चांगली जोड लागली. म्हणे चांगली जोड नाही लागली, त्या ताई माझ्यामुळे थकून जातात. कशामुळे थकतात? तू काहीतरी चूक करते का? ताईंची चूक असते. म्हणे ताईंची चूक कधीच नसते, त्या कधीच रागवत नाहीत, बोलवत नाहीत, काहीच नाही. ती चूक तर माझीच असते. दिवसभर ताईंसोबत राहते, त्या सांगतील तेवढा अभ्यास करायला सांगतात, त्या भरपूर वेळा आम्हाला देतात, परंतु होतंय काय, त्यांनी त्यांच्यासमोर अभ्यास होतो आणि संध्याकाळी ते अभ्यास घ्यायला ना त्यांच्या हातातली छडी बघूनच अभ्यास विसरून जातो. छडी ती हातात बघितली अभ्यास विसरून जातोय, त्यांच्या डोळ्याकडे बघितलं का अभ्यास विसरून जातोय, ते अभ्यास विसरून जातोय. त्यांच्यासमोर भीती वाटते म्हणून मी या रूममधनं त्या रूममध्ये, त्या रूममधनं या रूममध्ये, अख्ख्या रूमात त्यांना पालथा घालायला होते. त्यांना सापडत नाही. सापडले तर एवढ्या वैतागतात, मी पण सापडतच नाही. मग ताई तुझ्या मागं फिरत नाहीत का त्या? म्हणे दिदी ताई फिरतात, त्यांचा राग भरपूर होत, त्या फिरतात वरून खवळतात पण, ओरडतात पण, रागवतात पण मी त्यांना काही सापडत नाही. थकून त्या झोपी जातात. फिरते तरी एवढं कुठं, अख्ख्या संस्थेला मी चक्कर मारते. ताई माझ्या मागं, मी त्यांच्या पुढे संस्थेला चक्कर. दमून खाली बसतात आणि पाणी प्यायला लागल्याच्या नंतर मी म्हणत असते, कसं फिरवलं मग ताई तुम्हाला? मला वेळच काढतात. लेकरांना पकडाय गेल्या सापडत नाहीत. मग ताई म्हणतात तुझ्यामुळे संस्थेला चक्कर झाली. मी म्हणत असते संस्थेला चक्कर नाही, नर्मदा नदीला तुमची परिक्रमा झाली. संस्थेला चक्कर माझ्यामुळे झाली, परंतु संस्थेला चक्कर मारली असं नाही समजायचं. असं समजायचं माझ्यामुळे तुमची नर्मदा नदीला परिक्रमा झाली. खूप बोलतात. मग विचारलं, बाळा ताईंचं पेटीकडे लक्ष असतं का? दिदी ताई कशाला माझ्याकडे पेटीकडे लक्ष देतात? मग बाळा तू एवढं सगळं फिरत असते, ताईंना दमवत असते, मग तुला संध्याकाळी जेवण करून पण भूक लागत असेल एवढं संस्थेमध्ये फिरून. म्हणे दिदी हो ना, खूपच भूक लागते. मग पेटी उघडत असते. अहो दिदी सांगू काय तुम्हाला, ताई पुढं ताई मागं मी पुढं, पळता खिशातून चावी कधी पडते तेच कळत नाही. चावी पडल्यावर काय करते? चावी पडलेली माहित होत नाही दिदी, पेटी जवळ आल्यावर चावीची आठवण.
शोधण्याचा मला एवढा कंटाळा येतो, एवढा कंटाळा. आणि मी जर फिरायला लागली ना, त्या पंढरपूरच्या ताई नुसते छडी घेऊन मागं लागतात. मी काय फिरत नाही, कंटाळा आलेला असतो, रात्रीची वेळ असते, बाहेर जाण्याची भीती वाटते. दगड घेते, बाप्पाची हातोडी घेते, टन 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 कुलपाव मारून कुलूप. वडिलांच्या लक्षात येतं की बाबा पेटीच्या माझ्या लेकराचं पेटी